शुभ सायं सर्वेभ्यः। आज हम धातु रूपाणी यह प्रकरण जो है वो स्टार्ट कर रहे हैं। ठीक है, धातु विचार या धातु रूपाणी दोनों तरह से बोला जाता है। तो आज हम शुरू कर रहे हैं धातु रूपाणी। धातु रूपाणी किसे कहते हैं? तो संस्कृत में जो क्रियापद होते हैं उन्हीं को हम धातु कहते हैं। क्या कहते हैं? धातु कहते हैं। संस्कृत मध्ये जे क्रियापद आहेत त्यांनाच आपण धातू असं म्हणतो। जसं की मराठीमध्ये खातो, जातो, पितो, जाईल अशा पद्धतीने जे क्रियापद आहेत, करतो, करत आहे, खेळत आहे, तर हेच यालाच संस्कृतमध्ये जे आपण क्रियापद आहेत तर त्यासाठी आपण धातू असं पद वापरतो किंवा त्याला धातू म्हणतात. सगळ्यात महत्वाचं प्रकरण आहे. कोणतीही भाषा जर आपल्याला म्हणजे संस्कृत भाषा जर आपल्याला चांगल्या पद्धतीने शिकायची असेल तर सगळ्यात सुरुवातीला आपण जे प्रकरण अभ्यासणं आवश्यक आहे, जे की आपण ओरिएंटेशन मध्ये मी तुम्हाला सांगितले होते. कोणते कोणते प्रकरण आहेत ते? तर हं, वर्णविचार आणि उच्चारण नियम हे दोन प्रकरण आपले झालेले आहेत. संस्कृत भाषा येण्यासाठी सगळ्यात महत्वाचे तीन प्रकरण हे सगळ्यात महत्वाचे आहेत. एक आहे शब्द रूपाणी, दुसरा आहे धातु रूपाणी आणि तिसरा आहे कारक उपपद विभक्ती. ठीक आहे, हे तीन प्रकरण आपल्याला सगळ्यात महत्वाचे आहेत. बाकीचे सुद्धा आहेतच, परंतु संस्कृत भाषा बोलता येण्यासाठी आणि संस्कृत भाषेचा अर्थ करण्यासाठी आपल्याला हे तीन प्रकरण जास्त उपयोगी येतात. बाकीचे सगळेच प्रकरण महत्वाचे आहेत, नाहीत असं नाही. परंतु शब्दरूप, धातुरूप आणि कारक हे तीन प्रकरण ज्याच्या तोंडपाठ आहेत, मुखोद्गत आहेत, त्याला संस्कृत भाषा समझना फारसा कठिन नहीं आणि बोलता येना फारसा कठिन नहीं। संस्कृत भाषा में आपको तीन प्रकरण लर्न ही चाहिए। एक है शब्द रूप, दूसरा है धातु रूप और तीसरा है कारक उपपद विभक्ति। ये तीन प्रकरण हमारे लर्न चाहिए। जैसे कि हम कोई बिल्डिंग यदि हमें खड़ी करनी है तो सीमेंट आदि पदार्थ हम लाते हैं, लेकिन उसको किस तरह से उसका इस्तेमाल करना है ये नॉलेज हमें किसके पास होती है? ये नॉलेज किसके पास होती है? तो एक इंजीनियर के पास होती है। सेम उसी तरह से हमें कोई सेंटेंस बोलना है या संस्कृत में स्पीच देना है, बोलना है, तो उसके लिए किस शब्द को संस्कृत में कौन सा शब्द है, इसलिए शब्द रूपाणी लर्न चाहिए। क्रियापद के लिए, वर्ब के लिए हमें धातु रूपाणी लर्न चाहिए और उसका इस्तेमाल हम किस तरह से करते हैं या किस तरह से करना चाहिए यह हमें कौन बताता है, मतलब इंजीनियर का ज्ञान हमें कौन देता है? तो एक कारक प्रकरण देता है। ठीक है, इसलिए जो हम प्रकरण अभी पढ़ रहे हैं धातु रूपाणी वो बहुत ही महत्वपूर्ण है। शब्द रूपाणी से पहले हम धातु रूपाणी पढ़ रहे हैं, क्योंकि जब धातु रूपाणी लर्न होता है तो हम थोड़ा थोड़ा संस्कृत बोलना या समझना आपका स्टार्ट हो जाएगा। ठीक है, इसलिए हम सबसे पहले धातु रूपाणी सीख रहे हैं। चलो, धातु रूपाणी, धातू म्हणजे काय समजलंय तुम्हाला? धातू म्हणजे क्रियापद, दुसरं तिसरं काही नाही। धातू म्हणजे काय? वर्ब. आणि रूपाणी म्हणजे काय? रूप. रूप म्हणजे वेगळे वेगळे, जसं भगवान एकच आहे परंतु त्या भगवंताने वेगळी वेगळी रूप धारण केलेली आहेत। जसं प्रभू रामचंद्राचं रूप धारण केलं, भगवान श्रीकृष्णाचं रूप धारण केलं, भगवान दत्तात्रयाचं रूप धारण केलं, नृसिंहाचं रूप धारण केलं। अशा पद्धतीने एकाच भगवंताने, एकाच देवाने वेगळी वेगळी रूप धारण केले। तद्वत त्याप्रमाणे एकाच क्रियापदाची हे काय आहेत? वेगळे वेगळे रूप आहेत। रूप म्हणजेच काय? त्याचे व्हेरिएशन्स। बघा, इथे पट हा एकच धातू आहे, पण पठती, पठतः, पठंती प्रथम पुरुष, पठसी, पठतः, पठथ मध्यम पुरुष, पठामी, पठावह, पठामह उत्तम पुरुष। तर एकाच धातूचे आपण जे वेगळे वेगळे पद करतो त्यालाच आपण रूप असं म्हणतो। तर धातु रूपाणी म्हणजेच क्रियापदाची रूपे। बघा, धातु रूपाणी म्हणजे काय समजलं? आता हे धातु रूप किती लकारामध्ये आपण चालवतो? आता तुम्ही म्हणाल की नवीन शब्द आले, नवीन शब्द येणार आहेत, परंतु सोपे आहेत आणि शिकल्याशिवाय ते येणारच नाहीये, त्याच्यामुळे घाबरायचं नाही, शिकायचं आहे। ठीक आहे, बघा, लकार कशाला म्हणायचं? साधं सरळ इंग्लिश मध्ये तुम्ही त्याला टेन्स म्हणता, त्यालाच संस्कृत मध्ये लकार म्हटलेला आहे।
लकार मतलब क्या, जिसको आप इंग्लिश में टेंस बोलते हो, पास्ट टेंस, फ्यूचर टेंस, ठीक है, प्रेजेंट टेंस, इसी को संस्कृत में लकार, यह शब्द है, लकार ऐसा नाम है। लकार कितने हैं? 10 लकार है, मतलब काल कितने हैं? 10 काल है। ठीक है, सिद्धांत बोलो। सिद्धांत, काय डाउट आहे? रे झंडका केलाय, आवाज येत सर नाही. हं, सर प्रज्ञेश. धातूचा अर्थ काय असतो? क्रियापद, क्रियापद. सर धातू म्हणजे क्रियापद, क्रियापद म्हणजे धातूचा काय? अर्थ काय असतो? बाळा, क्रियापद, क्रियापद. क्रियापद म्हणजे जातो, खातो, पितो, हे जे क्रियापद आहेत, क्रिया पूर्ण ज्याच्यामुळे होते त्याला क्रियापद म्हटलं जातं. तर यालाच आपण संस्कृत मध्ये धातू असं नाव आहे. ठीक आहे. सिद्धांत, तुझा आवाज येत नाहीये. तर लकार म्हणजे काय? टेन्स, काळ, ज्याला आपण काळ म्हणतो. काळ म्हणजेच काय? त्याला संस्कृत मध्ये शब्द आहे लकार. असे लकार किती आहेत? एकूण काळ किती आहेत? तर 10 लकार आहेत. किती लकार आहेत? 10 लकार आहेत. त्यापैकी 5 लकार आपण शिकणार आहोत. कोणते कोणते 5 लकार शिकणार आहोत? एक आहे लट लकार, दुसरा आहे लृट लकार, लोट लकार, लंग लकार आणि विधिलिंग लकार. हे 5 लकार आपण शिकणार आहोत. आणि बाकीचे जे 5 लकार आहेत ते आपण नाही शिकलं तरी सुद्धा चालणार आहे, कारण की व्यावहारिक संस्कृत मध्ये याच 5 लकारांचा वापर केला जातो. बाकीचे जे 5 लकार आहेत, दुसरा, तिसरा, पाचवा, आठवा, नववा आणि 10वा, हे लकार मोस्टली वेदामध्ये वापरलेले आहेत. व्यावहारिक संस्कृतमध्ये त्यांचा वापर केलेला नाही. त्यामुळे 5 लकार शिकल्याने आपल्याला काय होणार आहे? आपलं काम भागणार आहे. आणि सीबीएसई बोर्ड आणि स्टेट बोर्ड या दोन्ही बोर्डमध्ये किंवा आयसीआयसी बोर्डमध्ये, जेवढे बोर्ड आहेत आपले शैक्षणिक भारतामध्ये, त्या सगळ्या बोर्डमध्ये मात्र हे 5च लकार शिकवले जातात. त्यामुळे आपण देखील हे 5च लकार इथे शिकणार आहोत. हा अर्णव. सर आता हे बाकीचे 5 लकार कशा कशासाठी असतात ते सांगू शकता का तुम्ही? लृट लकारामध्ये वापरले जातात. हे जे वर्तमान काळ, भविष्य काळ, भूतकाळ आहे, याचेच थोडे थोडे भेद करून ते वापरले गेलेले आहेत. म्हणजे कसं? जसं उदाहरणार्थ चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ, असं, या तर पद्धतीने. म्हणजे ते प्रेझेंट कंटिन्युअस वगैरे वगैरे, हा, बरोबर तसं. ते प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट हा, कंटिन्युअस टेन्स तसं. बरोबर. ठीक आहे. तर लकार धातू म्हणजे काय समजलं? धातू म्हणजे क्रियापद. ते क्रियापद कशामध्ये चालवायचे आहेत? आपल्याला काळामध्ये चालवायचे आहेत, त्यालाच आपण लकार असं म्हणतो. आणि किती लकार कोणते शिकणार आहोत? तर लट लकार, लृट लकार, लोट लकार, लंग लकार, विधिलिंग लकार, असे एकूण आपण 5 लकार शिकणार आहोत. ठीक है, यहाँ तक समझ में आया है? धातु किसे कहते हैं? वर्ब को धातु कहते हैं। लकार किसे कहते हैं? सर लकार मतलब टेंस, प्रेजेंट टेंस, फ्यूचर टेंस, पास्ट टेंस, इसी को संस्कृत में लकार कहा गया है। पूरे संस्कृत में लकार कितने हैं? 10 लकार सर है। वर्ग मतलब? वर्ग नहीं रे, वर्ब, वर्ब। अच्छा वर्ग, ओके सर। हाँ, वर्ब। ठीक है। तो 5 लकार हम सीखने वाले हैं। कौन सा है? पहला लकार है लट लकार। ये पूरा डिटेल में आपको मीनिंग के साथ, सेंटेंस के साथ हम सीखने वाले हैं। बस यहाँ पर उसका मीनिंग दिया है, जितने हम सीख रहे हैं उतने का ही मीनिंग दिया है। लट लकार मतलब क्या है? वर्तमान काल, प्रेजेंट टेंस में जब हम बात कर रहे हैं, जैसे वो जा रहा है, खा रहा है, पी रहा है, खेल रहा है, लिख रहा है, मैं लिख रहा हूँ, इस तरह से जब हमें बात करनी है वर्तमान काल में, तब हम लट लकार का प्रयोग करेंगे। मतलब धातु का कौन से लकार में प्रयोग करेंगे? लट लकार में प्रयोग करेंगे। एक ही धातु रहेगा, वो एक ही धातु इन लकार में प्रयोग किया जाएगा, उसी धातु का। ठीक है। लट लकार में वर्तमान काल के अर्थ में, लृट लकार में भविष्य काल, जाएगा, खाएगा, पिएगा, मैं खेलूंगा, हम सब खेलेंगे, हम दोनों खेलेंगे, इस तरह से हम वहां पर मीनिंग करेंगे। ठीक है। लृट लकार किसके लिए आएगा? भविष्यत काल के लिए। लोट लकार
आज्ञार्थक, प्रश्न और विनंती। आज्ञा मतलब ऑर्डर देने के लिए, प्रश्न मतलब क्वेश्चन पूछने के लिए, और विनंती मतलब रिक्वेस्ट करने के लिए लोट लकार का प्रयोग किया जाता है। प्रमुख रूप से आज्ञा और विनंती विनती ये दो अर्थ से लोट लकार का प्रयोग किया जाता है। प्रश्न से भी किया जाता है, बट बाकी के लकार में भी हम प्रश्न जो है, सवाल जो है वो पूछ सकते हैं। सिर्फ लोट लकार में ही पूछ सकते हैं ऐसा नहीं है। जब हम आगे लकार धातु रूपाणी सीखेंगे, आगे एक एक लकार डिटेल में सीखेंगे, तब आपको समझ में आएगा हम प्रश्न किस तरह से पूछते हैं। ठीक है, तीन लकार के मीनिंग समझ में आया। पहला लकार है लट लकार, वर्तमान काल प्रेजेंट टेंस के लिए हम प्रयोग करेंगे। लृट लकार भविष्य काल के लिए, फ्यूचर टेंस के लिए। और लोट लकार आज्ञार्थ, प्रश्न और विनती, ये तीन अर्थ में हम उसका प्रयोग करेंगे। और चौथा लकार है लंग लकार, जिसके लिए हम भूतकाल प्रयोग किसके लिए करेंगे, भूतकाल, जो क्रिया हो चुकी है। जाए, गया, खाया, पिया, उसने लिखा, तुमने लिखा, मैं गया था, इस तरह से मीनिंग करने के लिए भूतकाल का हम लंग लकार का प्रयोग करेंगे। मतलब किसी भी जिस भी क्रियापद का हमें भूतकाल का मीनिंग बताना है, तब हम उस लकार का लंग लकार में प्रयोग करेंगे। और विधिलिंग लकार है चाहिए इस अर्थ में, हिंदी में चाहिए आणि मराठीमध्ये पाहिजे या अर्थामध्ये। पाहिजे या अर्थामध्ये म्हणजे काय, तर जायला पाहिजे, खायला पाहिजे, आपण म्हणतो ना त्याने शिकायला पाहिजे, एवढा मोठा झाला तरी सुद्धा तो नुसता खेळतोच, त्याने शिकायला पाहिजे, त्याने लिहायला पाहिजे, त्याने अभ्यास करायला पाहिजे, अशा पद्धतीचा अर्थ आपण विधिलिंग लकारामध्ये करतो। सर हिंदी में हम विधिलिंग एक्सपेक्टेशन का? लकार का किस तरह से मीनिंग करते हैं, उसे जाना चाहिए, खेलना चाहिए, पीना चाहिए, मतलब किसी भी क्रिया को उसे करना चाहिए, ऐसा यदि हमें बताना है तो हम उस लकार का, उस धातु का विधिलिंग लकार में प्रयोग करते हैं। ठीक है, विधिलिंग लकार जैसे जाना चाहिए, खाना चाहिए, पीना चाहिए, उसने लिखना चाहिए, उसे पढ़ना चाहिए, तो चाहिए अर्थ में हम विधिलिंग लकार का प्रयोग करते हैं। ठीक है, आशा है कि पांच लकार का मीनिंग आपको समझ में आया होगा। डिटेल में हम आगे पढ़ने वाले हैं, बट यहाँ पर लकार कौन से होते हैं और कौन से लकार हम सीख रहे हैं, बस इतनी ही इंफॉर्मेशन हमने यहाँ पर देखी है। सिद्धांत बोलो, सिद्धांत अर्णव। सर हाँ, सर धातू रूपाणी म्हणजे? बाळा आवाज नाही आला का तुला? कोण सांगते बरं धातू रूपाने म्हणजे काय? सर क्रियापद. हा, धातू रूपाने म्हणजे काय, क्रियापद। क्रियापद म्हणजे काय, जातो, खातो, पितो, अशी क्रियापद वापरतो ना सर आपण। ज्या पद. पदाने म्हणजे क्रिया पूर्ण होते, आपल्याला क्रिया कळते की त्या वाक्यामध्ये क्रिया काय होत आहे, खात आहे, पित आहे, खेळत आहे, लिहित आहे, अशा पद्धतीने त्यालाच धातू असा संस्कृत मध्ये शब्द आहे। अर्णव बोल। सर मग ते तुम्ही जे विडिलिंग लकार म्हटलं, म्हणजे पाहिजे किंवा चाहिए जे असेल ना, म्हणजे ते असं विचारण्याच्या ह्याच्या दृष्टीने कोण आहे का असं एक्सपेक्टेशनच्या ह्याच्याने आहे ते? म्हणजे मला समजलं नाही तुला काय म्हणायचं ते। म्हणजे हे विधिलिंग लकार आहे, त्याचे शब्द वापरले पाहिजे, पाहिजे हम्म वगैरे हम्म शब्द वापरलेत, तर हम्म। मग ते विचारण्यासाठी आहेत का असं बोलण्यासाठी की ते नाही नाही, एक्सपेक्टेशन्स? बोलण्यासाठी, विचारण्यासाठीच असं नाही। जसं की आपण म्हणतो की मला आता जायला पाहिजे, जसं की उदाहरणार्थ तू आणि तुझा मित्र बराच वेळच्या गप्पा मारतायत आणि आई समजा घरी वाट पाहते, त्यावेळेस शेवटी आपण काय म्हणतो की मला आता जायला पाहिजे, आई वाट पाहते। तर तसं आपण यासाठी विधिलिंग लकार वापरणार। ठीक आहे, अहम गच्छेय, मला आता जायला पाहिजे, मला आता अभ्यास करायला पाहिजे, आम्ही सर्वांनी अभ्यास करायला पाहिजे, अशा पद्धतीने। समजलं अर्णव? हो सर. ठीक आहे, बोलण्यासाठी, सांगण्यासाठी समोरच्या व्यक्तीला ही क्रिया करायला पाहिजे। कोणी करायला पाहिजे, तू करायला पाहिजे, मी करायला पाहिजे, ते आता पुरुषानुसार आपण पुढे अर्थ जो आहे तो पाहणारच आहोत। ठीक आहे, लकार समजलाय, पाच लकार आपण शिकणार आहोत। लट लकार, लट लकार, लोट लकार, लंग लकार आणि विधिलिंग लकार। हळूहळू नावं पाठ होतील, कारण की याची भरपूर वेळा तुमची रिव्हिजन होणार आहे।
आतापर्यंत आपण धातू कशाला म्हणायचं ते पाहिलं, लकार कशाला म्हणायचं ते पाहिलं. लकार किती आहेत त्यापैकी कोणते लकार आपण शिकत आहोत आणि त्या लकारांचा अर्थ आपण इथपर्यंत पाहिलेला आहे. आता बघा, इकडे धातू सर गण दिलेला आहे, धातू गण. हा, कोण बोलताय? सर मी बोलत आहे. सानिध्य रेज हँड करत जा ना बाळा. हा बोल. सर म्हणजे धातू आणि धातू रूपाने एकच असते का? नाही, धातू म्हणजे काय हे बघा. धातू म्हणजे क्रियापद, समजलंय? हो सर. आणि रूपानी म्हणजे त्याचे वेगळे वेगळे भेद. रूपानी म्हणजे काय, त्याचे वेगळे वेगळे भेद. उदाहरणार्थ, खातो एक क्रियापद आहे. खातो एक काय आहे? क्रियापद आहे. क्लिअर. त्याच खातो या क्रियापदाचं आपण कधी खात आहे, खाल्ले, खाईल असं करतो की नाही? किंवा मी खाल्ले, आम्ही दोघांनी खाल्ले, आम्ही सर्वजण खात आहोत. हेच आपण त्याचे काय केले, वेगळे वेगळे भेद केले मराठीमध्ये, बरोबर की नाही? तसंच संस्कृत मध्ये उदाहरणार्थ इथे पठ हा धातू आहे. कोणता धातू आहे? पठ हा धातू आहे. त्याचा अर्थ आहे शिकणे. या पठ एकाच धातूचे पठती, पठतः, पठन्ति, पठसी, पठतः, पठथ, पठामी, पठावः, पठामः असे आपण वेगळी वेगळी काय केलेली आहेत, रूप केलेली आहेत, म्हणजे त्याचे भेद केलेले आहेत. तर याला म्हणायचं रूप. धातू रूपानी क्रियापदाची रूप. समजलं आता धातू रूपानी म्हणजे काय? हो सर. ठीक आहे. पहा, आता धातू, धातू म्हणजे क्रियापद हे आपल्याला समजलं. पण धातूचे गण किती आहेत, म्हणजे विभाग किती आहेत, त्याचे किती गट केलेले आहेत. विभाग म्हणजे काय? गट. जसं की खेळण्याचा एक खेळण्याच्या क्रियापदांचा एक वेगळा गट केला, उदाहरण म्हणून सांगत आहे. संस्कृत मध्ये तसंच नाहीये. घरामध्ये जे क्रियापद आपण वापरतो त्यांचा एक वेगळा गट आपण केला. तर यालाच असे गट करणं, यालाच संस्कृतमध्ये गण असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? गण. धातूंचे गट म्हणजेच काय? धातू गण. ठीक है। धातु गण हम किसे कहते हैं? तो धातु के ग्रुप को हम धातु गण कहते हैं। जैसे कि एक कैटेगरी के धातु को, मतलब क्रियापद को हमने एक ग्रुप में डाल दिया। ठीक है, पाणिनि ने क्या कर दिया? एक ग्रुप में डाल दिया। जैसे कि घर में एग्जाम्पल के लिए है, ऐसे ही संस्कृत में नहीं है। आपको समझ में आए इसलिए मैं आपको एग्जाम्पल दे रहा हूँ, लेकिन संस्कृत में वैसे ही नहीं है। ठीक है, समझने के लिए एग्जाम्पल है। क्या है उदाहरण? क्या है? जैसे उदाहरण के लिए लेते हैं, घर में जिस धातु का हम प्रयोग करते हैं उन धातु का एक विभाग कर दिया, एक ग्रुप कर दिया। बाहर जो हम धातु ग्राउंड पर यूज करते हैं उसका एक ग्रुप कर दिया। तो ऐसे क्रियापद के ग्रुप को यहाँ पर गण कहा है। गण मतलब क्या? ग्रुप। किसके ग्रुप? धातु मतलब क्रियापद के ग्रुप। ऐसे ग्रुप कितने हैं? तो 10 ग्रुप है। कितने ग्रुप है? 10 ग्रुप है। उनके नाम है वादी, अदादि, ज्योत्यादि, दिवादि, स्वादि, तुदादि, रुधादि, तनादि, क्रियादि, चुरादि। ऐसे 10 गण है। डरना नहीं है, ये भ्वादि, आदादि, ज्योत्यादि अलग अलग नाम आपको लग रहे हैं, बट इसमें आदि 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 ऐसा बीच में एक नाम है और अंत में एक गण जोड़ दिया है। आदिगण, 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 आदिगण। ऐसे कैसे? भुआदि, भू आदि गण, भू इत्यादि धातुओं का गण। तो मैंने उदाहरण बताते समय कहा था कि हम क्या कर रहे हैं, जैसे घर में यूज किए करने वाले क्रियापद का हमने एक ग्रुप कर दिया, वैसे यहाँ पर नहीं है। तो यहाँ पर ग्रुप किसके बेस पर किए गए हैं, ये ध्यान में ले। ये ग्रुप किए गए हैं इसके धातु के चलने के ऊपर। किसके किसके ऊपर किए गए हैं? इन धातुओं के चलने के ऊपर किए गए हैं। चलने के ऊपर मतलब क्या? इस धातु के किस तरह से रूप सर बनते हैं उस रूप के ऊपर यहाँ पर ग्रुप किए गए हैं। मैंने पहले ही बताया, आपको डाउट है तो आप रेज हैंड कीजिए। ठीक है, बीच में सर मत बोलिए, डिस्टर्ब होता है। बोलो प्रज्ञेश। सर तुमचा आवाज ब्रेक होतोय मध्ये मध्ये. कोणालाच आवाज येत नाहीये बाकीच्यांना? बाकीच्यांना आवाज येतोय? ब्रेक होतोय हा सर. पण मध्ये मध्ये ब्रेक सर होतो ब्रेक इथे. होतो का? ओके, आता येतोय, व्यवस्थित येतोय आवाज? आवाज हो थोडा आता पण येतोय. ब्रेक हो होत सर असेल आता तर येतोय. रेज हँड करून सांगत जा, ठीक आहे? कारण की मी आपला ऑनलाईन क्लास आहे, तुमच्यापर्यंत आवाज स्पष्ट येणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला कन्सेप्ट समजणार आहे.
आता व्यवस्थित येतोय आवाज? हो हो सर. हो सर. हो हो सर. ठीक. हो. आपण बघत होतो गण कशाला म्हणतात, गण किसे कहते हैं और किस रूल पे ये गण किए गए हैं। ठीक है, तो 10 प्रकार से धातु के रूप किए जाते हैं, इसलिए इन धातुओं के 10 गण किए गए। एग्जाम्पल के लिए बताते हैं हम, भू जो धातु है, भू धातु जैसे प्रथम गण है। ठीक है, इनको और भी नाम है प्रथम द्वितीय, मतलब उनके उनको नंबर दिए है। ठीक है, 10 गण को कितने नंबर दिए है? 10 नंबर दिए है। संस्कृत में नंबर दिए है, प्रथम गण, द्वितीय गण, तृतीय गण, चतुर्थ गण, पंचम गण, षष्ठ गण, सप्तम गण, अष्टम गण, नवम गण और दशम गण, ऐसे उनको नाम दिए है। प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम, षष्ठ, सप्त, अष्ट, नव, दश, इस तरह से उनको नंबर दिए। उनके नाम क्या है? प्रथम गण है भुआदि गण। इसका मीनिंग है भू आदि गण। इसका मीनिंग क्या है? मैं यहाँ पर लिख देता हूं, भू आदि गण। ठीक है, भू आदि गण मतलब भू इत्यादि धातुओं का गण। आदि शब्द का मीनिंग क्या है? इत्यादि। इत्यादि मतलब क्या? इससे आगे बहुत सारे हैं। इत्यादि जब हम बोलते हैं तो कितने भी आ सकते हैं उसमें, बाकी सब बचे हुए सब एक्स वाई जेड ऐसे। ठीक है, तो भू आदि, भू इत्यादि धातुओं का गण। तो गण किसके ऊपर किए गए हैं? तो भू जैसे चलने वाले, मतलब क्या? भू जैसे जिन धातुओं के रूप होते हैं, उन धातुओं, उन सभी धातुओं को भुआदि इस गण में, भुआदि इस ग्रुप में डाल दिया। समझ में आया? सेम इसी तरह से अद आदि गण, अद धातु जैसे जिनके रूप होते हैं उनको द्वितीय गण, अद आदि गण में डाल दिया। और इनको भुआदि, अदादि, जुहोत इत्यादि ऐसे नाम क्यों रखे हैं? क्योंकि उन गण में, मतलब उन ग्रुप में, धातुओं के ग्रुप में जो धातु प्रथम आता है उस धातु से उस गण का नाम रख दिया। जैसे प्रथम गण में भू धातु प्रथम आता है, पहले आता है, इसलिए वहां पर क्या कर दिया? भू आदि गण ऐसे उसका नाम रख दिया, भुआदि गण। संधि होके उसका नाम बन गया है भुआदि गण। सेम इसी तरह से अदादि गण, जुहोत्यादि गण, दिवाति गण, स्वादि गण, अलग अलग धातु चलते हैं। सानिध्य बोलो, किसने हाथ किया था? प्रज्ञेश या सानिध्य? सानिध्य। सर मी हे विचारत होतो गण म्हणजे काय होतं? आवाज अरे कट बाळा, झाला. तुला आवाज येत नाहीये का खरंच? कोण सांगते सर गण पहिले म्हणजे काय? आवाज. कोण सांगते गण म्हणजे काय? सर धातूचा ग्रुप असतो का? हा, गण म्हणजे ग्रुप. बाकीच्यांना पण आवाज नाही आला? आला आला सर. गट हा, म्हणजेच सर आला. धातू. आला सर. गण म्हणजे ग्रुप. गण गट. म्हणजे काय? ग्रुप. त्या धातूचा ग्रुप. आणि ते ग्रुप कशावरती केलेले आहेत ते मी तुम्हाला एक्सप्लेन करत आहे. जसं उदाहरणार्थ, भू धातूची रूप कशी होतात? भूचं भव बनतं आणि भवती, भवतः, भवंती याप्रमाणे त्याची रूप बनतात. जसं उदाहरणार्थ इथे पट धातू दिलेला आहे. ठीक आहे, पठती, पठतः, पठंती, पठसी, पठतः, पठथ, पठामी, पठावह, पठामह, हे सगळ्या डिटेलमध्ये आपण शिकणार आहोत. एक 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 गोष्ट तुम्ही समजून घ्या व्यवस्थित. तर हा सुद्धा प्रथम गणातलाच धातू आहे. पट कोणत्या गणातला धातू आहे? प्रथम गणातलाच धातू आहे. म्हणजे भूप्रमाणेच चालतो. भूची रूप सुद्धा अशीच होतात. म्हणजे प्रथम गणामध्ये जेवढी धातू आहेत, हजारो धातू, ते हजारो धातू एक सारखे चालतात. कसे चालतात? एकसारखे चालतात. एकसारखे चालतात म्हणजे काय? त्याची रूप एकसारखी होतात। ठीक है, एक ग्रुप में जितने भी धातु है, जैसे वादी गण में जितने धातु है, वो सभी धातु जो है, क्रियापद जो है, वो भू के जैसे ही चलेंगे। भू मतलब पठती। ठीक है, भू के जैसे, पठती के जैसे, क्योंकि वो दोनों एक ही गण के धातु है। ऐसे मतलब हम किसी भी एक गण की भी हम यदि पढ़ाई करते हैं तो भी हमारा काम यहाँ पर हो जाता है। लेकिन हम उतने धातु सीखेंगे, दूसरे गण की भी सीखने वाले हैं, कि जो हम डेली यूज में उनका प्रयोग करते हैं। तो अब तक आपको ये समझ में आया होगा कि धातु किसे कहते हैं, रूपानी किसे कहते हैं, लकार किसे कहते हैं, संस्कृत में लकार कितने हैं, कौन से लकार हम सीख रहे हैं? 5 लकार हम सीख रहे हैं। उनके नाम क्या है और उनके मीनिंग क्या है, और धातु गण क्या होते हैं, और किस रूल से वो गण किए गए हैं, 10 गन्स किए गए हैं, 10 गन्स
गण किए गए मतलब ग्रुप किए गए हैं। क्या तक समझ में आया? कुछ डाउट है? इथपर्यंत सर समजलंय? एक काही शंका आहे? सर हम्म धातू गणाचे जे 10 आहेत त्याच्या व्याख्या आहेत का सगळ्याच्या वेगवेगळ्या? त्याच्या व्याख्या नाही आहेत, त्यांचे फक्त नावं ठेवलेत. एक्सप्लेन केलं ना मी ते. त्या अच्छा धातूच्या ग्रुपमध्ये पहिला प्रथम जो धातू आलेला आहे त्या धातूवरून त्या ग्रुपचं फक्त नाव ठेवलेलं आहे ते, बाकी काही नाहीये. त्या बर बर धातूंचे वेगळे वेगळे अर्थ आहेत. आता हजारो धातू आहेत, त्याचे हजारो अर्थ आहेत. बर ठीक आहे. जसं भू धातूचा अर्थ आहे होणे अथवा असणे. अदादी धातूचा अर्थ आहे खाणे, अदाती खाणे, असं. त्या खाणे अर्थाचा भ्वादी गणातलाच एक धातू आहे खादती, अशा पद्धतीने. ठीक आहे. इथपर्यंत समजलंय? अजून शंका नाहीये काही? नाहीये? पुढे चालायचं. कीर्तना समझ में आ रहा है? कीर्तना, हृदय? यस सर, हाँ, समझ कुछ आया। भी डाउट हो तो रेज हैंड करके तुरंत पूछो, ठीक है? ओके सर। हम्म देखो, अभी सिर्फ दो शब्द हमारे उस स्लाइड पे सीखने के बाकी है। कौन से? एक होता है परस्मय पद, एक होता है आत्मनेय पद। ये जो 10 गण के धातु है वो सभी धातु लकार में चलते हैं। लट लकार, लट लकार, लोट लकार, लंग लकार, विधिलिंग लकार आदि लकार में चलते हैं। मतलब उनके हम अलग अलग काल में, अलग अलग टेंस में उनके हम रूप करते हैं। लेकिन जब उस टेंस में हम उनके रूप करते हैं वो भी दो पदों में किए जाते हैं। एक होता है परस्मय पद और दूसरा होता है आत्मनेय पद। परस्मय पद का यदि हम शब्दशः उसका मीनिंग करें तो पर मतलब दूसरा, स्मय मतलब के लिए। परस्मय पद दूसरों के लिए जिनका उपयोग किया जाता है, और आत्मनेय पद मतलब अपने और अपने के लिए, खुद के लिए जिनका प्रयोग किया जाता है। बट ऐसा उसका शब्दशः मीनिंग है, उनका सिर्फ नाम यहाँ पर रखा है, बाकी उसका कुछ ज्यादा उसका एक्सप्लेनेशन हमें उसका जरूरी नहीं है। बस हमें याद रखना है धातु जो है वो परस्मय पद में चलते हैं और आत्मनेय पद में चलते हैं। परस्मय पद में जो धातु चलेंगे, मतलब हम परस्मय पद में पांचों के पांचों लकार में सीखने वाले हैं, बट आत्मनेय पद जो है उसमें सिर्फ लट लकार में सीखने वाले हैं। क्यों सीखने वाले हैं? क्योंकि तीन प्रकार की वाक्य रचना संस्कृत में होती है। उसमें से जो कर्तृवाच्य वाक्य रचना है उसके लिए परस्मय पद ज्यादा उपयोगी है। मतलब परस्मय पद का ही प्रयोग किया जाता है, आत्मनेय पद का प्रयोग नहीं किया जाता है। इसलिए आत्मनेय पद का कब प्रयोग किया जाता है? संस्कृत में कर्मवाच्य की एक वाक्य रचना होती है और भाववाच्य की वाक्य रचना होती है, जिसमें हम बहुत कम बार बात करते हैं। इसलिए आत्मनेय पद का जो है हमें सिर्फ लट लकार का उपयोग होने वाला है। ठीक है। तो यहाँ तक हमने सीखा कि संस्कृत में धातु किसे कहते हैं। धातु मतलब क्रियापद, रूपानी मतलब उसके भेद। लकार किसे कहते हैं? टेंस को लकार कहते हैं। कितने लकार है? 10 लकार है। लट लकार, लट लकार, लोट लकार, लंग लकार, विधिलिंग लकार आदि 5 लकार हम सीखने वाले हैं, उसके मीनिंग हमने सीखे। धातु गण किसे कहते हैं? तो धातु के ग्रुप को हम गण कहते हैं। और ये सभी धातु जो है वो दो पद में चलेंगे, परस्मय पद और आत्मनेय पद में। उसमें से आत्मनेय पद का जो है वो हम सिर्फ लट लकार पढ़ने वाले, वो हम डिटेल में आगे सब पढ़ेंगे। अर्णव बोलो। सर परस्मय पद आणि आत्मनेय पदाचे एक्झाम्पल सांगता का? ते आता आपल्याला पुढे डिटेल मध्ये शिकायचंच आहे ना. इथे आता सांगायचं म्हटल्यावरती पठती, पठत, पठंती जे धातू तुम्ही शाळेमध्ये शिकता आतापर्यंत 8 पर्यंत, ते सगळे परस्मय पदामध्ये चालवलेले आहेत. पठती, पठत, पठंती, पठसी, पठत, पठत, पठामी, पठाव, पठा. ठीक आहे. आणि लभते, लभेते, लभंते, लभसे, लभेथे, लभेथे, लभा, लभे, लभावहे, लभामहे असं या आत्मनेय पदामध्ये रूप होतं. म्हणजे हे जे 10 गण आहेत, हे 10 गणातील काही धातू फक्त परस्मय पदामध्ये चालतात आणि काही धातू आत्मनेय पदामध्ये चालतात आणि काही धातू असे आहेत की जे दोन्हीही पदामध्ये चालतात. ठीक आहे. त्याच्यामुळे येथे तिसरं एक पद बनेल ज्याला आपण म्हणतो उभयपदी. काय म्हणतो? उभयपदी. उभयपद. उभयपद. उभयपद म्हणजे काय? काही धातू असे आहेत जे परस्मय पदामध्ये सुद्धा चालतात, आत्मनेय पदामध्ये सुद्धा चालतात, अशा पद्धतीने.
हे धातू कोणत्या गणामध्ये चालतात त्याच्यासाठी आहे ते. ठीक आहे, हे आपण पुढे सगळं डिटेलमध्ये शिकणार आहोत. कोणत्या गणामध्ये सुरुवातीला आपण परस्मै पदच शिकणार आहोत, आत्मनेपद लट लकारामध्ये, आणि काही धातू आहेत ते उभय पदामध्ये सुद्धा चालतात. त्यापैकी जे धातू आपल्याला रोजच्या व्यवहारामध्ये येत आहेत ते धातू आपण या ठिकाणी शिकणार आहोत. या स्लाइड वरती अजून काही शंका आहे? 5 मिनिट राहिलेले आहेत. नो सर. ठीक है, सगळ्या शंका निरसन झालेला है, सभी डाउट क्लियर हो चुके हैं, डाउट नहीं है कुछ? यस सर. ठीक है, अभी आज सिर्फ आप इन लकार का अभ्यास करेंगे. लकार मतलब लट लकार, दृढ़ लकार, लोट लकार, लंग लकार. ये सिर्फ भूलना नहीं है, क्योंकि हम आगे नेक्स्ट क्लास से जो है वो लट लकार सीखना स्टार्ट करने वाले हैं. तो मिलते हैं नेक्स्ट लेक्चर में. तब तक के लिए शुभ रात्रि सर्वेभ्यः. शुभरात्री. शुभरात्री शुभरात्री सर. सर. शुभरात्रि सर. शुभरात्री. शुभरात्रि.